ठरलं तर मग या मालिकेच्या 3 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय, मधुभाऊंनी 20-22 वर्षापूर्वीचा खुलासा करण्याची, तो खुलासा केसच्या निमित्ताने होणार आहे। अर्जुन प्रियाबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी ज्या वेळेला आता इकडे मधुभाऊंना भेटायला आलाय, त्यावेळेला मधुभाऊंनी असा काही खुलासा केलाय ज्याच्यामुळे अर्जुन 3 ताड उडालेला आहे। जी गोष्ट आधी माहिती असायला पाहिजे होती, पण देवाच्या कृपेने उशिरा का होईल अर्जुनच्या समोर हे सत्य आलंय आणि तुम्ही हे मला आत्ता सांगताय। या आधीच हे सगळं सांगायला पाहिजे होतं, ही केस कधीच क्लोज झाली असती, असं म्हणत अर्जुनने आता सायली आणि मधुभाऊंना जरा ओरडाच दिलेला आहे। असं मधुभाऊंनी काय सांगितलं की ज्याच्यामुळे अर्जुन 3 ताड उडालाय आणि अर्जुनला ही केस ओपन अँड शट केस वाटायला लागलेली आहे। आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी सुद्धा महिपतला फटकारत आपल्या ऑफिसमधून हकलून दिलेलं आहे। एका क्षणात केस क्लोज होण्यासाठी अर्जुनच्या हातात नक्की काय पुरावा सापडलाय याच्यामुळे केस एकदम क्लिअर झालेली आहे। सगळं पाहू। 3 एप्रिलच्या भागामध्ये प्रियाने केलेला सगळा प्रसारा सायली आवरत असते। अर्जुन तिला कांदे पोहे करायला मदत करत असतो। यावरती सायली सांगते, तुम्ही उगाचच त्या प्रियाला ही सगळी कामं सांगितलीत, बघितलत ना किती पसारा करून ठेवला तिने ते। यावरती अर्जुन म्हणतो, असू दे की, काही फरक पडत नाहीये, त्या निमित्ताने तरी का होईना ती आपल्याला मी हे करू का, मी ते करू का असं विचारलं तिने ना, आपल्या मागची कटकट एकदाची निघून जाईल। यावरती आता सायली सांगायला लागते, खरं सांगू का तर या आधी सुद्धा कधीही प्रियाने म्हणजे कामच केलेली नाहीये, तो तिला कसं माहिती असणार कामांचं महत्त्व। म्हणजे खरं सांगायचं तर आश्रमात असताना तिने कधी इकडची गाडी तिकडे नाही केली। यावरती मग आता इकडे अर्जुन विचारायला लागतो, मग ती करायची तरी काय। यावरती सायली सांगते, करायची म्हणजे काय, मित्रांसोबत इकडे तिकडे भटक, मैत्रिणींसोबत इकडे तिकडे जा, श्रीमंत मुलांना पटव। आणि तिचा एकच हेतू होता, श्रीमंत मुलगा पटवायचा, त्याच्यासोबत लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं। म्हणून आधी तुम्ही आणि आता अश्विन भाऊजी यांच्यावरती तिचा डोळा आहे आणि हे सगळं तिने कारस्थान केलेलं आहे। यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, तुम्हाला जर का प्रियाबद्दल इतकी माहिती असेल तर मधुभाऊंना किती माहिती असेल। यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, मग मधुभाऊंना तिच्याबद्दल खडा न खडा माहिती आहे। यावरती अर्जुन म्हणतो, चला आत्ताच्या आत्ता मधुभाऊंकडे जायला पाहिजे, मला मधुभाऊंकडून माहिती जाणून घ्यायची आहे। यावरती सायली म्हणते, 2च मिनिटं, पोहे तयार होत आहेत, आपण पोहे घेऊन जाऊया। असं म्हणत पोह्यांची डिश भरून पोहे तयार करून इकडे सायली पोहे घेऊन आता मधुभाऊंना द्यायला जाते। त्याच वेळेला इकडे ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्या आता आपल्याला थोडक्यात इंट्रोडक्शन दिलं जातं। ॲडव्होकेट दामिनी देशमुख आपल्या केबिनमध्ये बसलेले असतात आणि अपॉइंटमेंट घेऊन एक सरकारी ऑफिसर तिकडे आलेले असतात आणि ते सांगतात, मॅडम म्हणजे मी खरं तर ही केस लढण्यासाठी कितीही पैसा खर्च करायला, कितीही पैसा ओतायला तयार होतो, त्याच तयारीने मी इकडे आलो होतो, पण इकडे आल्यावरती तुमची फी ऐकून मी 3 ताड उडलो। इतकी फी। यावरती दामिनी म्हणते, 25 करोडचा घोटाळा केलात तुम्ही ते पैसे घेतलेले आहेत, मला सगळं डिटेलमध्ये माहिती आहे। इतके पैसे घेतलेत तर कोर्टामध्ये उद्या कदाचित तुमचं शेवटचं सेशन असेल आणि 10 वर्षाचा कारावास नक्की। त्या पैशाचं काय करणार। आणि हे बघा, माझी फी तुम्हाला परवडत नसेल तर इथून निघायचं। माझ्या प्रत्येक सेशनचे पैसे असतात आणि प्रत्येक सेशनला हे तुम्ही असं येऊन इथे माझा टाइमपास केलं तर चालणार नाही, लवकर निर्णय घ्या नाहीतर बाहेर व्हा। असं म्हणत ती आता 15 लाखाचा आपलं जी काही आपली फी आहे किंवा सेशनचे जे काही 15 लाख रुपये आहेत त्या लाखाचं आता डिमांड यांच्याकडे करते आणि ते ऑफिसर म्हणतात, 15 असं म्हणत ते जराशे गडबडतात। बरं, आता हे सगळं चालू असताना इकडे अर्जुन मधुभाऊंच्या इथे येतो। सायलीने बनवलेले पोहे घेऊन अर्जुन मधुभाऊंना विचारतो की मधुभाऊ एक काम करा ना, तुम्ही मला खाता खाता प्रियाच्या बद्दलचं सांगा, म्हणजे प्रियाबद्दल तुम्हाला जे काही माहिती आहे ते। यावरती मधुभाऊ म्हणतात, आत्तापर्यंत जावई बापू तुम्ही प्रियाच्या बाबतीत सगळं समजून घेतलेलं आहे हो, प्रिया या सगळ्यामध्ये कशी आहे हे तुम्हाला समजलेलं आहे ना। यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा मला समजलं वेगळं आणि तुमच्याकडून ऐकणं ही गोष्ट वेगळं आहे, म्हणजे मला तुमच्या तोंडूनच ऐकायचं आहे की नक्की प्रियाचं काय सत्य होतं ते। यावरती मधुभाऊ म्हणतात, कसं आहे, लहानपणापासून प्रिया 1 नंबरची स्वार्थी मुलगी आहे, म्हणजे कधीही तिने दुसऱ्याचा कधीही विचार केलेला नाहीये। म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये ती फक्त आणि फक्त अप्पलपोटी होती। लहानपणी कधीही एखादं छोटंसं खेळणं आता आलं की हे छोटंसं खेळणं आल्यावरती आश्रम
आश्रमातले सगळेजण वाटून ते खेळणं हे करायचे, पण ही मुलगी मात्र कधी खेळणं वाटून खेळलीच नाही. ते खेळणं तिला एकटीला हवं असायचं माहितीये, आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये ती आता ते खेळणं एकटी लपवून ठेवायची. मग आता इकडे सांगायला लागते सायली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या वेळेला जानकीसाठी एक फ्रॉक आणला होता ना, तो फ्रॉक हिनेच घेऊन बसली, जानकीला दिलाच नाही, इतकी हट्टी होती प्रिया. असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात तिला आश्रमामध्ये फारसं कुणी आलेलं पटायचं नाहीये. म्हणजे ना एकदा दिवशी मी कामासाठी बाहेर गेलो होतो. ज्या वेळेला मी कामानिमित्त बाहेर गेलो त्यावेळेला एक वृद्ध दाम्पत्य आमच्या कोर्टामध्ये म्हणजे आमच्या आश्रमामध्ये आश्रयासाठी आलं होतं. त्यावेळेला या मुलीने काय केलं तुम्हाला माहिती आहे? या मुलीने त्याला हकलून दिलं, आणि त्यानंतर मला समजलं की हिने त्यांना हकलवून दिलंय. मग मी विचारलं हिला का तू असं वागलीस? यावरती ती सांगायला लागते इथे आम्हालाच खायला हे नाही पुरत आणि एक खायचं तोंड का वाढवायचं, असं म्हणत ती दरवेळेला आश्रमामध्ये कुणी आलं ना की त्याला हकलवून द्यायचा प्रयत्न करायची. म्हणजे आश्रमामध्ये जितकी माणसं कमी होतील ना तितकी माणसं तिला हवी असायची, कमी हवी असायची. कोणत्याही बाबतीत आश्रमामध्ये माणसं वाढली की हिची चिडचिड व्हायची, आणि नुसती अप्पलपोटी हो, म्हणजे तिने कधीही आश्रमातलं काडीचं काम नाही केलं. तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे तिला कधी आश्रमातलं काम करायला सांगावं ना तर ती त्याच्यामध्ये 100 चुका करणार, आणि मुद्दाम या सगळ्यामध्ये ती ना काहीतरी चुकीचं करणार. म्हणजे कसं, तिला वाण सामान आणायला एकदा सांगितलं होतं, त्यावेळेला वाण सामान आणायला जेव्हा सांगितलं त्यावेळेला तिने काय केलं तुम्हाला माहिती आहे? तिने या सगळ्यामध्ये आता मुद्दामच कमी प्रतीचं वाण सामान आणलं. कमी प्रतीचं वाण सामान आणून या सगळ्यामध्ये तिने आता पैसे लाटले, आणि मग सगळ्यांना त्रास झाला ना कमी प्रतीचं वाण सामान आणल्यामुळे. बरं इतकंच नाही, एकदा तिला गहू दळण्यासाठी मी आणायला सांगितले होते, गहू दळून आणायला सांगितले होते. त्यासाठी जे गहू घेऊन ती गेली ना ते गहू दळून गेली, आणि येताना काय केलं सांगितलं की गहू सांडले म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता ते गहू विकून आली. मला कळलं हे नंतर. त्यानंतर तिला कुठचंही काम सांगितलं की त्याच्यामध्ये कमिशन काढ, काहीही कर, पैसे हे कर. याच्यामुळे आता आम्ही तिच्याकडून ही सगळी कामच काढून घेतली. तिला कामाचा कंटाळा होताच, तिला छान छौकीत जीवन जगायचं होतं, फक्त स्वतःचा विचार. आमच्या इथे असणाऱ्या काकांचं डायलिसिस व्हायचं. या काकांचं दर महिन्याला डायलिसिस करायला लागायचं. तर त्यांना काय म्हटली माहिती आहे ती? हा तुमचा डायलिसिसचा खर्च कोण करणार? आश्रमामध्ये तुम्ही राहण्यापेक्षा जा हॉस्पिटलमध्ये राहा. हॉस्पिटलमध्ये जाऊन राहिलात ना तरच तुमचा डायलिसिसचा खर्च इथला कमी होईल, आणि 4 पैसे आम्हाला आश्रमात खाण्यासाठी राहतील. म्हणजे दर वेळेला तिला कुणीही आश्रमात आलं की तिची चिडचिड व्हायची. लहान मुलापासून ते वृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांवरती चिडचिड करण्याचा तिचा हा स्वभाव होता. असं म्हणत मधुभाऊ जे काही सत्य आहे ते अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, आणि त्यावरती सायली सांगते हो, म्हणजे तिला कधीही आश्रमात कुणीही आलेलं आवडत नव्हतं, फक्त एक व्यक्ती सोडून. एका व्यक्तीसोबत फक्त ती नीट वागायची, कारण त्याला तिने आश्रमात तिने आणलं होतं. आम्हाला प्रश्नच पडला होता की कसं काय आश्रमात त्यांनी आणलं. असं म्हटल्यावर ती मग आता उत्सुकतेपोटी लगेचच विचारायला लागतो अर्जुन कोण होते ती व्यक्ती. यावरती मग आता इकडे सायली सांगते तो म्हणजे विलास म्हटल्यावरती अर्जुन 3 ताड उडतो. अर्जुन विचार करतो हे काय, मला हे खरंच कसं माहित नव्हतं. आणि तो म्हणायला लागतो काय, विलासला तिने आणलं आणि तुम्ही हे मला आत्ता सांगताय. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते हो. आता इकडे अर्जुनच्या हातात खूप मोठे धागे दोरे एक करत लागत असतात. ही एक माहिती, याच्या पुढची अनेक माहिती त्याला मिळणार असते. इकडे तोपर्यंत कोणतीही अपॉइंटमेंट न घेता, कोणतीही पूर्वकल्पना न देता महिपत शिकरे धाडकन दामिनी देशमुख यांच्या आता ऑफिसमध्ये शिरतो. ऑफिसमध्ये शिरल्यावरती तो म्हणतो हॅलो दामिनी देशमुख, मी ना महिपत शिकरे. आणि तो बसायला लागतो. दामिनी चिडते स्टँड अप, कुणी इकडे तुम्हाला पाठवलं? माझी तुमची अपॉइंटमेंट आहे का? माझा बाहेरचा तो बॉय कुठे गेला? प्रसाद लवकर ये. यावरती महिपत सांगतो कोण प्रसाद? मी त्या प्रसादला कधीच प्रसाद दिलेला आहे आणि त्याला मी विचारलंच नाही ना, त्याला कशाला मी विचारू, मी डायरेक्ट तुम्हाला भेटायला आलोय. त्यावरती ती म्हणते हे बघा मी अपॉइंटमेंट शिवाय कुणाला भेटत नाही, मी देवाला पण भेटत नाही. यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत देव आणि यमराज हे कधी काय दस्तक देतील ना हे तुम्हाला माहित नाहीये मॅडम, तुम्ही देवाची गोष्टी मला नका सांगू. असं म्हणत डायरेक्ट तो आता दामिनी देशमुखच्या समोर आपला
झाडत असतो, पण दामिनी त्याच्या वरचढ असते. त्यावेळेला दामिनी काही बोलणार तितक्यात महिपतचा पट्टा सुरू होतो. इकडे तोपर्यंत अर्जुन चिडतो आणि काय चाललंय तुमचं? तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती मला का नाही सांगितलीत? मी कधीपासून तुम्हाला सगळ्यांना विचारतोय की काही वेगळं असेल तर सांगा, वेगळं असेल तर सांगा, पण इतक्या दिवसात तुम्हाला कधीच ही माहिती सांगावीशी नाही वाटली. यावरती मधुभाऊ म्हणतात, कसं आहे ना जावई बापू, आम्ही आश्रम चालवताना काही नियम पाळतो. म्हणजे आजच्या आश्रमामध्ये कोण येतं कोण नाही याची आम्ही फारकी डिटेल माहिती देत नाही. अर्जुन म्हणतो, काय चाललंय तुमचं? ज्या गोष्टीमुळे एका क्षणात आपली केस पलटणार होती ती गोष्ट तुम्हाला महत्त्वाची नाही वाटत आहे? अहो, हे मला तुम्ही आधी सांगायला हवं होतं. यावरती आता इकडे मधुभाऊ सांगतात, अर्जुन जावई बापू तुम्ही शांत व्हा. कसं आहे ना, आम्ही काय करतो माहिती आहे का, या सगळ्यामध्ये कुणाला ऑकवर्ड वाटू नये. सगळेजण आपापली हिस्ट्री विसरून आलेले असतात. कुणालाही लहान मुलापासून मोठ्या माणसांना आपला भूतकाळ आठवायचा नसतो आणि त्याचमुळे आम्ही तो कधी आला, कसा आला, कुठे आला याची चर्चा बिलकुल करत नाही. सायली म्हणते, हो, आणि त्याचप्रमाणे आम्ही आता विलासची पण चर्चा केली नाही, कारण आम्हाला या सगळ्यामध्ये आता विलासच्या बद्दल चर्चा करण्याची काही गरजच वाटली नाही. असं म्हणत आता इकडे दोघं जण आपली बाजू सांगत असताना अर्जुन म्हणतो, काय करताय तुम्ही? ह्या माहितीमुळे केसची दिशा पलटणार होती, पण तुम्ही या सगळ्यामध्ये ही गोष्ट मला आत्तापर्यंत का नाही सांगितली? असं म्हणत चिडलेला अर्जुन दोघांवरती सुद्धा राग 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 करायला लागतो आणि या सगळ्यामध्ये तुम्ही हे वागून चांगलं नाही केलं असं बोलायला लागतो. हे सगळं चालू असताना मग आता इकडे दामिनी सांगायला लागते, कोण तुम्ही? काय आहात तिथे? तुम्ही उठा, पहिले चालते व्हा. यावरती मग आता महिपत म्हणतो, हे बघा मॅडम, तुम्ही तुमच्या वकिली क्षेत्रामधल्या टॉप दामिनी देशमुख, मी माझ्या बिल्डर क्षेत्रामधला टॉप, अशी टॉप माणसांना एकमेकांच्या समोर येण्यासाठी कशाला हवे अपॉइंटमेंट? म्हणून म्हटलं डायरेक्ट जावं आणि या सगळ्यामध्ये तुमची भेट घ्यावी. काय? यावरती दामिनी म्हणते, गेट अप आणि आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हायचं आहे. 3 गोष्टी तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाच्या सांगते. एक तर माझ्याशी कंपेअर करायचं नाही. तुम्ही कोण आहात, काय आहात याच्याशी मला काही देणं घेणं नाही. आणि खबरदार जर या दामिनी देशमुख सोबत कंपेअर केलं तर. दुसरी गोष्ट, अपॉइंटमेंट शिवाय इकडे यायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, हे जे अशा आवाजात आमच्याशी बोललात ना ते बोलायचं नाही. माझ्याच काय कुणाशीही आवाजात बोलायचं नाही. असं म्हणत इकडे आता खूप मोठा दामिनीने खुलासा केलेला असतो आणि दामिनी चांगलीच आता फैलावरती महिपतला घेते आणि चालते व्हा. अपॉइंटमेंट शिवाय मी कोणतीही केस तर काय कुणाला भेटत पण नाहीये असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता महिपतची हक्कलपट्टी करत त्याला घराबाहेर काढलेलं असतं, या ऑफिसच्या बाहेर काढलेलं असतं. हे सगळं चालू असताना आता इकडे मधुभाऊ म्हणतात, जावे बापू तुम्ही चिडू नका, मला खरंच माफ करा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या सगळ्यामध्ये तुम्ही आता इतकं चिडण्याचं खरंच काही कारण नाहीये. मी तुम्हाला सांगू का, आमच्याकडून चूक झाली, खरंच चूक झाली. यावरती सायली आता सांगायला लागते, हो अर्जुन सर, आमच्याकडून खरंच चूक झालेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते, मधुभाऊ मी यांची ना, म्हणजे मी यांची आहे ती म्हणजे बिझनेस पार्टनर म्हणण्यापेक्षा मी त्यांची असिस्टंट आहे, त्यांच्या केस पार्टनर आहे मी. आणि त्यामुळे केस पार्टनरकडून चुकी झाली की ते जरा चिडतातच. तुम्ही नका त्यांच्यावरती एवढं हे करू. मी त्यांची अशी माफी मागते ना की त्यांचा राग निघून जाईल. त्यावरती मग आता सांगायला लागतो अर्जुन, मधुभाऊ तुमची ही मुलगी आहे ना, ही जरा जास्तच लबाड आहे. म्हणजे कुणाचा राग कसा काढायचा हे तुमच्या मुलीला चांगलं माहिती आहे. पण या सगळ्यामध्ये तुम्ही इतकं लाईटली घेऊ नका. ही गोष्ट मला माहिती असणं खूप महत्त्वाचं होतं, पण तुम्ही ही गोष्ट मला न सांगून खूप मोठी चूक केली. ठीक आहे, पण आत्ता मला ही गोष्ट समजलेली आहे, त्यामुळे आत्ता आपण या सगळ्यावरती विचार करूया नको. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, काहीही झालं तरी सुद्धा या गोष्टीचा उपयोग करून आपल्याला खूप महत्त्वाचा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ही माहिती आता आपण कारणीभूत ठरणार आहे, ही माहिती आपल्याला महत्त्वाची ठरणार आहे. असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता मात्र ही माहिती घेऊन खूप महत्त्वाचा निर्णय घेण्याचं ठरवतो. काहीही झालं तरी सुद्धा आता विलासला प्रियानेच आणलं, म्हणजे प्रिया आणि विलास हे एकमेकांना आधीपासून ओळखत होते. ही गोष्ट समजल्यावरती अर्जुनच्या हातात खूप मोठं घबाडच मिळालेलं असतं. हे सगळंच असताना आता मात्र इकडे अर्जुन विचार करायला लागतो की या गोष्टीचा
फायदा करून मला काहीही करून घेतलंच पाहिजे आणि आता तो या संदर्भात त्या दृष्टीने विचार करायला लागतो। हे सगळं चालू असताना मग आता महिपतला तिने हकलून दिलेलं असतं। महिपतला हकलून दिल्यावरती महिपत बाहेर येऊन बसतो। एक एक करत तिथली माणसं वाढतच असतात, तिच्या अपॉइंटमेंट संपत नसतात। त्यावरती आता इकडे चिडलेला नागराज म्हणतो, हे काय एवढी लोक हिच्याकडे कशासाठी येतात आणि या सगळ्यामध्ये आता ही लोक इकडे का कडमडतायत, आपला नंबर कधी लागणार आणि मला नाही वाटत महिपत ती आपल्याला घेईल म्हणून। आणि आतमध्ये तुझा तर पार एकदम बैलच झाला होता रे, म्हणजे एरवी काय रुबाब झाडतोस आणि एरवी रुबाब झाडणारा तू आज कशी काय शेळी झालास। यावरती महिपत म्हणतो, पोरीसाठी करतोय हो मी हे नागराज शेठ, आणि आता या सगळ्यामध्ये पोरीला माझ्या सोडवण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करेन मी, आपण इथून हटायचं नाही। जोपर्यंत ती आपली केस घेत नाहीये ना, मला तिच्या डोळ्यात एक तडप दिसली, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तीच आपल्या मुलीची माझ्या मुलीची केस घेऊ शकते असं म्हणत त्याने आता जबरदस्त खुलासा केलेला असतो। आणि तोपर्यंत इकडे एक एक करत क्लायंट वाढतच असतात आणि हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे महिपत विचार करतो, काहीही झालं तरी याच बाईला केस द्यायची असं म्हटल्यावरती आता इकडे एक टाइम संपतो, तिचा जाण्याचा टाइम होतो आणि त्यावेळेला तिचा माणूस प्रसाद येतो आणि प्रसाद पिऊन सांगायला लागतो की मॅडम टाइम झाला असला तरी ते मगाशी आले होते बघा, ते या सगळ्यामध्ये ते अजून गेलेलेच नाही आहेत, ते बाहेरच उभे आहेत। यावरती त्या म्हणतात, काय ते अजून बाहेर आहेत? यावरती तो म्हणतो, हो। ती सांगते, ठीक आहे त्यांना पाठवून द्या आतमध्ये असं म्हणत दामिनी आता कोण आहे हा माणूस इतका पुढे मागे करतोय हे पाहण्यासाठी त्याला आत बोलवते। आत बोलवल्यावरती प्रसाद सांगायला येतो की चला तुम्हाला आत बोलवले। तोपर्यंत नागराज सांगत असतो, चल रे महिपत, मला नाही वाटत की तो आपल्याला बोलवतील ती आतमध्ये। महिपत म्हणतो, नाही मला खात्री आहे। आणि प्रसादने निरोप आणल्यावरती धावत पळत महिपत तिकडे निघतो आणि म्हणतो, बघ तू नागराज सेठ मी काय करतोय, आणि आत जाऊन चक्क आपल्या स्वभावाच्या विरोधात तो दामिनीचे पाय धरतो। दामिनी मॅडम माफ करा, मगाशी मी तुमच्याशी इतक्या उद्धटपणे बोललो, खरंच माफ करा, पण जोपर्यंत तुम्ही असं म्हणत नाहीयेत की माझ्या मुलीची केस घेतलीत तोपर्यंत मी तुमचे पाय नाही सोडणार। दामिनी म्हणते, बघा जर तुम्हाला वाटत असेल की या सगळ्यामध्ये मी तुमची केस किमान ऐकावी मुलीची तर पाय सोडून बसा, नाही तर आत्ता मी केस ही बंद करीन असं म्हणत तिने इशारा दिल्यावरती लगेचच महिपत तिकडे बसतो आणि केस संदर्भात बोलायला लागतो। मग तो सांगायला लागतो, माझी पोरगी साक्षी शिकरे ती ना आई विना वाढलेली पोरगी, लाडाकोडात वाढली हो। तिला त्या आश्रमाच्या जागेवरती रेस्टॉरंट बांधायचं होतं, मोठं रिसॉर्ट करायचं होतं, पण ते थेरडं ते आश्रम द्यायला तयार नाही। मग या सगळ्यामध्ये ती गेली आणि खुनाच्या केसमध्ये अडकली की हो असं म्हटल्यावरती मग आता नागराज काहीतरी सांगायला उठतो, मॅडम त्याचं हे असं झालं। दामिनी म्हणते, तुम्हाला विचारलंय, ज्यांना विचारले त्यांनीच बोला, बसा खाली असं म्हणत नागराजला बसायला सांगते। दामिनी खूपच उद्धट बोलत असते। इकडे आता ती महिपतला विचारते, मला फक्त एकच सांगा, तुमच्या मुलीने खून केलाय की नाही, बाकी सगळं नंतर। महिपत, हो हा म्हणजे झालाय खून, पण खून करण्याचा तिचा हे नव्हता बरं का, खरं सांगू का तर तिचा खून करण्याचा हेतू नव्हता, ते म्हातारं मध्ये कडमडलं ना। मग दामिनी सांगायला लागते, मधुकर पाटील का? यावरती तो म्हणतो, हाच तर तो म्हातारा ना, मध्ये कडमडला आणि कबूलच करत नाही गुन्हा आपला, त्याने कबूल केला असता तर माझी मुलगी कधीच सुटली असती, पण ह्या थेरड्यामुळे सुटत नाहीये। यावरती मग आता दामिनी म्हणते, कसं काय तो कबूल करणार किंवा तुम्ही त्याच्यावरती कसं काय ढकलणार, त्याची केस अर्जुन सुभेदार लढतोय ना। यावरती महिपत म्हणतो, हो तर। यावर दामिनी म्हणते, घेतली तुमची केस। महिपत खूप खुश होतो, काय घेतलीत तुम्ही केस, बरं झालं। दामिनी म्हणते, ही तुमच्यासाठी, तुमच्या मुलीसाठी, कोणासाठी ही केस घेतलेली नाहीये, ही केस घेतले ती मी माझ्यासाठी, कारण आज इतक्या वर्षाने मला अर्जुन सुभेदारसारख्या तगड्या वकिलासोबत कोर्टामध्ये आता इकडे लढायला मिळणार आहे। आतापर्यंत 56 आले 56 गेले, अर्जुन सुभेदारसारख्या वकिलासमोर मी लढलेच नाही। तिचं काहीतरी अर्जुन सुभेदारच्या सोबत आता वैयक्तिक दुश्मनी असते, त्याच खुनशीने ती बोलत असते, कारण इतके सगळं बिझी शेड्यूल असून सुद्धा, इतक्या सगळ्या अपॉइंटमेंट असून सुद्धा ती ही केस घेते फक्त अर्जुनला हरवण्यासाठी। इकडे महिपत विचार करतो, कशाच्या निमित्ताने का होईना पण ही बाई केस घेते, ही बाई केस जिंकणार। यावरती महिपत म्हणतो, काहीच काळजी करू नका, तुमची जी काय फी असेल ती फी मी दिली म्हणून समजा, लवकरात लवकर तुम्ही ही केस लढा। महिपतला आनंदाच्या उकळ्या फुटतात, तर दामिनीच्या डोक्यामध्ये बदल्याची भावना असते, काय नातं असतं हे अजून तरी दाखवलेलं नसतं। इकडे तोपर्यंत
सायलीने बनवलेलेच पोहे अगदी आपणच बनवल्यासारखे ती पूर्णाजी आणि आता इकडे कल्पनाला प्रिया पुढे पुढे करून वाढत असते. कल्पना मामी खाऊन घे, पूर्णाजी खाऊन घे, तुला पाणी देते, हे देते, ते देते असं म्हणत असताना इकडे आता कल्पना म्हणते ते पोह्यामध्ये मीठ कमी आहे का पूर्णाई, बघा तुम्ही टेस्ट करून. यावरती पूर्णाई बघते आणि हो ग थोडंसं मीठ हवे मला असं म्हटल्यावर ती प्रिया पटकन मीठ आणते आणि दोघींनाही मीठ देते. त्यानंतर पूर्णाई म्हणतात कल्पना बरेच दिवसात साजूक तुपातला शिरा नाही खाल्लाय, हा कर की थोडासा आणि थोडासा दे मला. यावरती प्रिया म्हणते पूर्णाई थोडासा कशाला, भरपूर खा. यावरती कल्पना म्हणते अगं तन्वी काय बोलतेस तू, शुगर असते ना. यावरती प्रिया म्हणते कल्पनाई तुम्ही काळजीच करू नका, तर या सगळ्यामध्ये मी ना शुगर फ्री शिरा बनवते, मग 1 वाटी काय 2 वाटी सुद्धा पूर्णाईला शिरा खाऊ दे. पूर्णाई मी शुगर फ्री शिरा बनवेन हा. पूर्णाई म्हणते बऱ्याच दिवसांनी साजूक तुपातला शिरा मला खायला मिळणार. म्हणून पूर्णाई खुश असते. हे बोलणं चालू असताना अर्जुन सायली तिकडे येतात आणि अर्जुन सायली आल्यावरती या लोकांचं बोलणं बंद होतं आणि अर्जुन सायलीकडे ते पाहायला लागतात. बरं हे सगळं चालू असताना दोघं जण तिकडे उभे असतात. प्रिया इकडे लगबग करत असते आणि त्याच वेळेला चैतन्याचा कॉल येतो. चैतन्य म्हणतो अर्जुन मधुभाऊंच्या केस संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे, पण अपडेट काही चांगली नाही आहे. अर्जुन म्हणतो काय झालं. त्यावरती आता इकडे सांगायला लागतो चैतन्य खरं सांगू का, तर याच्यामध्ये आता आपल्याकडे आलेली बातमी अशी आहे की ही केस पवारांनी सोडले, पण पवारांनी सोडले ही बातमी जरी चांगली असली तरी ती केस घेतलेली आहे ॲडव्होकेट आता दामिनी देशमुख यांनी. दामिनी देशमुख म्हटल्यावरती अर्जुन हादरतो आणि काय हे तर खूपच वाईट झालं. यावरती चैतन्य म्हणतो तेच तर तुला मी सांगतोय असं म्हटल्यावरती मग आता इकडे फोन ठेवल्यावरती अर्जुन सायलीला म्हणतो आपल्यासाठी एक बॅड न्यूज आहे. सायली म्हणते काय झालं. अर्जुन म्हणतो ते आपली केस आणि तो प्रियाकडे पाहतो. काहीही न बोलता तो डायरेक्ट तिला सांगतो की चल आपल्या रूम मध्ये जाऊया, इथे बोलण्यात काहीही अर्थ नाहीये. आणि प्रियासमोर कोणतीही माहिती डिस्क्लोज करण्याच्या पेक्षा तो आता तिला रूम मध्ये घेऊन जातो. रूम मध्ये घेऊन गेल्यावरती इकडे आता कल्पना सांगते पूर्णाई चला मी तुम्हाला तुमच्या रूम मध्ये सोडते, तुमचं खाऊन झालंय ना. मग दोघी जणी आपल्या रूम मध्ये जातात. प्रिया विचार करते की हे घाईघाईत का वरती गेले, नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे, काय यांना समजलंय, मला या सत्याचा उलगडा करायलाच पाहिजे असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता काय आहे याचा शोध घेणार असतो. पर्यंत दामिनीची एंट्री होते आणि पत्रकारांना ती सांगते की मी अर्जुन सुभेदारा हरवायला नाही तर या सगळ्यामध्ये स्वतः केस जिंकायला आले. कोर्टात दामिनी आणि अर्जुन 2 तगडे वकील समोर आल्यावरती जुगलबंदी पाहायला खूपच मज्जा येणार.